आज या ठिकाणी एपीएमसी नांदेडमध्ये शेतकऱ्यांनी हळदीचा जो माल आणला होता त्याचं जे बीट होतं 13,000 ते 13,500 पर्यंतच बीट जात होतं आणि आपण पाहतोय की सरासरी आजचा 15,500 16,000 बाजूच्या जिल्ह्यामध्ये भाव आहे. नांदेडमध्ये थोडंसं व्यापारी शेतकऱ्याची लूट करत आहेत किंवा भावामध्ये खूप मोठी तफावत ठेवून शेतकऱ्यांची लूट करत आहेत. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांनी आजचं बीट बंद पाडलेलं आहे आणि यासोबतच नांदेडचे जे मार्केट कमिटी आहे त्याचे जे संचालक मंडळ आहे त्यांचं यावर लक्ष असायला पाहिजे. ते लक्ष नाही. काही व्यापाऱ्यांशी चर्चा केली तर असं समजलं की व्यापाऱ्याकडून ते पाकिट घेतात आणि म्हणून ते याकडे लक्ष देत नाहीत असं व्यापाऱ्यांनीच सांगितलं. त्यामुळे माझी या संचालक मंडळाला विनंती आहे शेतकऱ्याचं पाप माती घेऊ नका, मार्केट कमिटीमध्ये लक्ष द्या आणि शासनाला माझी विनंती आहे जे प्रायव्हेट भागामध्ये हळदीची खरेदी होते व शेतकऱ्याची त्या ठिकाणी याहीपेक्षा जास्त मोठ्या प्रमाणावर लूट होते त्या ठिकाणची खरेदी शासनाने बंद करावी आणि एपीएमसीवर शेतकरी संघटना आणि एपीएमसीच्या संचालकांनी लक्ष देऊन शेतकऱ्याची होणारी लूट थांबवावी यासाठी आम्ही आज हे बीट बंद पाडले.